राज्यात आजपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार। मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गलाही येलो अलर्ट। हवामान विभागाची ही माहिती। 17 लाख हेक्टर जमिनीच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आले। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। अवकाळी पावसामुळे राज्यात शेती पिकांचं अतोनात नुकसान। जालन्याच्या बदनापूरमधील वाकुळणी गावामध्ये नुकसानग्रस्त भागाची खासदार कल्याण काळे यांच्याकडून पाहणी। शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, कल्याण काळे यांची मागणी। भाजपचं मिशन पदवीधर निवडणूक तर माजी नगरसेवकांना प्रत्येकी 1000 मतदार नोंदणीचं टार्गेट। एका मतदारसंघामध्ये 5 लाख मतदार नोंदणीचं लक्ष्य। आमदार महेंद्र थोरवे यांना दिलासा। कोर्टाने याचिका फेटाळली। मतदारसंघामध्ये पैसे वाटल्याचा अपक्ष उमेदवार सुधाकर धारे यांचा होता आरोप। अपहरण प्रकरणामध्ये खेडकर कुटुंब अडचणीत। फरार दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी। नंदुरबार जिल्ह्यातील वाहणाऱ्या तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये झाली मोठी वाढ। सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यात अवजड वाहनांनी घेतला 1475 जणांचा बळी। अहिल्यानगर, सातारा आणि सोलापूर महामार्गावरील अवजड वाहनांची जीवघेणी वाहतूक। कात्रज प्राणी संग्रहालयामध्ये लवकरच नव्या प्राण्यांचं आगमन। आफ्रिकन अमेरिकन माकडं पाहण्याची पर्यटकांना मिळणार संधी। प्राणी संग्रहालयामध्ये व्यवस्थापनाची माहिती। पुण्याच्या कुडेगावमध्ये क्रांतिकारी हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मृती दिन साजरा। आदिवासी बांधवांकडून कार्यक्रमाचं आयोजन। पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील कातकरी बांधवांची मोठी उपस्थिती। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील भुसारीटोला गावामध्ये बिबट्याची दहशत। मध्यरात्रीपर्यंत गावकऱ्यांचा हातात लाठ्या-काठ्या घेऊन पहारा। बिबट्याचा गावातील जनावरांवरती हल्ला तर गावकऱ्यांची चिंता त्यामुळे वाढली। परभणी जिल्ह्यातील भोगाव साबळे या गावातील यशवंत साबळे यांच्या 5 एकर कपाशी पिकात पाणी, त्यामुळे कपाशीचं मोठं नुकसान। शासनाने नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना मदत करावी, शेतकऱ्यांची ही मागणी। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चांदणी नदीवरील पूल धोकादायक। महापुरामध्ये कठडे वाहून गेले। पुलाची आणि कठड्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। गोंदियाच्या आमगावमधील व्यापाऱ्याची कमी दरामध्ये तांदूळ देण्याचा आमिष देऊन 1 कोटी रुपयांची फसवणूक। पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा प्रकार। मध्य प्रदेशमधील 3 आरोपींना गोंदिया पोलिसांकडून अटक।